राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय. आम्ही वैकुंठीचे वासी भाग 2. विविध संप्रदायातील 100 संतांची संक्षिप्त चरित्र. श्रीयुत दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया वेदशास्त्र संपन्न श्रीयुत लक्ष्मण शास्त्री दीक्षित यांचं चरित्र. यांची निर्याण तिथी आहे कार्तिक शुद्ध सप्तमी शके 1828 म्हणजेच इसवी सन 1906. श्री लक्ष्मण दीक्षित यांचा जन्म सांगली इथं झाला. ते लहानपणापासून विरक्त होते. सकाळी लवकर उठायचं आणि कृष्णाबाईच्या स्नानाला जायचं. स्नान झाल्यावर हरिहरांची पूजा करायची आणि प्रदोषकाळी शिवदर्शन घ्यायचं असा त्यांचा नेम होता. लहानपणीच ते वेदाध्ययन करू लागले. अग्निसेवा करायचे आणि यज्ञेश्वराय नमः असा नामघोष करून कोरान्न मागायचे. सर्वाभूती शिव आहे असं जाणून ते दररोज नव्या अतिथीला पंक्तीला घेऊन भोजन करायचे आणि अतिथीलाही संतुष्ट करायचे. श्री लक्ष्मण दीक्षितांच्या अंतःकरणात हरिहर भेद नव्हता. ते नरहरी आणि सदाशिव या दोघांचीही उपासना करायचे. त्यामुळं ही दोन्ही दैवतं त्यांच्यावर प्रसन्न होती. श्री लक्ष्मण दीक्षितांना मंत्रपठण करण्याची आणि श्रवण करण्याची मोठी आवड होती. बऱ्याच वेळेला ते वेगवेगळ्या दिवशी वेदघोष करत असत. प्रदोष काळ असेल तर शिवमंदिरात जाऊन ते नंदादीप लावत असत आणि त्यानिमित्त ते ब्राह्मणांना काही दान देत असत. अशी सेवा त्यांनी 4 तपाहून अधिक काळ केली. एक दिवस ते पायी काशी यात्रेला काही लोकांबरोबर जायला निघाले. हे दररोज शिवलिंगाची पार्थिव पूजा करीत. मातीचं लिंग स्वतः तयार करायचं आणि त्याची पूजा करायची. काशी यात्रेला जात असताना ते अशी पार्थिव पूजा करत बसले. त्यामुळं त्यांच्याबरोबर असणारी मंडळी त्यांना सोडून पुढे निघून गेली. यावेळी स्वतः काशी विश्वनाथ घोडेस्वाराचं रूप घेऊन आले. त्यांना या घोडेस्वारानं आपल्या घोड्यावर बसवलं आणि जिथं मंडळी उतरली होती तिथं नेऊन सोडलं. काशीला गेल्यावर त्यांना पुरेसं कोरान्न मिळेना. त्यामुळं त्यांची उदरपूर्ती होईना. हे बघून स्वतः काशी विश्वनाथानं त्यांची भोजनाची व्यवस्था केली. तसंच सांगलीतील सदाशिव नामक गृहस्थानं श्री लक्ष्मण दीक्षितांच्या नावे काशीला रकमेची हुंडी पाठवली. ही सगळी काशी विश्वनाथाची लीला आहे असं ते म्हणाले. काशीत गंगा स्नान केल्यावर ती गंगा घेऊन ते रामेश्वरला गेले आणि तिथं गंगा अर्पण केली. अशी ही काशी यात्रा करून श्री लक्ष्मण दीक्षित सांगलीला परत आले. परत आल्यावर ते हिवतापाने म्हणजे शीतज्वरानं आजारी पडले. काया अगदी शुष्क झाली. परंतु भगवान शंकरांच्या कृपाशीर्वादानं ते या तापातून मुक्त झाले. सांगलीच्या पटवर्धन सरकारांनी महादान द्यायला काढलं होतं. ते घेण्यासाठी इतर राज्यातील बरेच पुरोहित आले होते. एक तेलंगण ब्राह्मण हे दान घेण्याकरता तेलंगणाहून आला होता. सरकारांना या श्री लक्ष्मण दीक्षितांना ते दान द्यायचं होतं. म्हणून त्यांनी सरकारांकडून दान स्वीकारलं आणि या महादानात आपल्या कनवटीचा 1 रुपया काढून घातला आणि ते सर्व दान त्या तेलंगण ब्राह्मणाला देऊन टाकलं. केवढीही विरक्त वृत्ती. रघुनाथ या नावाचा ब्राह्मण पुत्र श्री लक्ष्मण दीक्षितांकडे अध्ययनाला राहिला होता. त्याला वेदातील सर्व शिक्षण देऊन शिवदीक्षा दिली आणि धन्य केलं. या रघुनाथावर त्यांचं पुत्रवत प्रेम होतं. त्याला प्रेमानं रघु या नावानं ते हाक मारीत. लक्ष्मीबाई नावाच्या बाईला बरेच दिवस पुत्रसंतान नव्हतं. ती बाई श्री लक्ष्मण दीक्षितांकडे आली. त्यांनी त्या बाईच्या ओट्यात प्रसाद घातला आणि आश्चर्य असं की थोड्याच कालावधीत त्या लक्ष्मीबाईंना पुत्ररत्न झालं. अशा भक्तिबळाच्या जोरावर त्यांनी अनेक लीला केल्या. ओम नमः शिवाय या षडाक्षरी मंत्राचा रोज 12,000 जप करीत. या मंत्रातच ते कायम रमलेले असायचे.
ओम नमः शिवाय हा तारक मंत्र आहे हे सगळ्यांना सांगायचे. ते हयात असतानाच त्यांच्या पत्नी, त्यांचा मुलगा आणि सून हे निवर्तले होते. तरी त्यांनी आपली तितिक्षा म्हणजे शांती आणि स्थैर्य ढळू दिलं नाही. अशा परिस्थितीत त्यांचे नातू श्री वासुदेव दीक्षित आणि त्यांची पत्नी उमा हे दोघं लहान असूनही त्यांनी श्री लक्ष्मण दीक्षितांची सेवा केली. एक दिवस त्यांच्या घरी चोर आले आणि सगळे दागदागिने आणि द्रव्य लुटून घेऊन गेले. पण यांनी ही शिव इच्छा असेल असं म्हणून शांती ढळू दिली नाही. ही बातमी सरकारांच्या राजमातांना कळली. त्यांनी बरंच धन या श्री लक्ष्मण दीक्षितांना देऊ केलं, पण ते मिळालेलं धन त्यांनी ब्राह्मण भोजन घालून खर्च करून टाकलं. अशा या श्री लक्ष्मण दीक्षितांकडून माझे खापर पणजोबा श्री अनंतराव केळकर उर्फ नाना यांनी पार्थिव पूजा घेतली होती. याप्रमाणे नाना पार्थिव पूजा नेमानं करीत असत. पुढे श्री लक्ष्मण दीक्षितांना शरीर वैकल्यामुळं कृष्णा स्नानाला जाता येईना. तेव्हा आमचे श्री नाना हे त्यांना पाठीवरून कृष्णेच्या स्नानाला नेत असत. स्नान झाल्यावर संध्येची तयारी करून देत, पार्थिव पूजेसाठी लिंग करून देत आणि मग शेवटी त्यांना घरी पोहोचवीत असत. अशी सेवा श्री नानांनी केली. माझे पणजोबा श्री मामा महाराज केळकर यांना जेव्हा प्लेगच्या गाठी उठल्या तेव्हा त्यांना श्री लक्ष्मण दीक्षितांनी शिवनंदी स्तवन मालिका म्हणायला सांगितली. ही मालिका म्हटल्यामुळं आमच्या मामांच्या प्राणांचं रक्षण झालं. अल्पसंतुष्ट आणि कोणत्याही गोष्टीचा संग्रह न करणं अशी त्यांची वृत्ती असल्यानं त्यांना कशाचीही इच्छा नव्हती. साऱ्या इच्छा शुष्क झाल्या होत्या. प्रणवाचा ध्यास लागल्यानं त्यांना देहाचं भान राहिलं नव्हतं. शेवटी त्यांनी जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तीनही अवस्थांचा अनुभव घेतला. जागृतीत त्यांना सदाशिवाचा ध्यास लागला होता. स्वप्नावस्थेत त्यांना सदाशिवाचं रूप दिसत होतं आणि सुषुप्ती अवस्थेत ते शिवपदी लीन व्हायचे. असा त्यांचा बरेच दिवस क्रम चालला होता. श्री लक्ष्मण दीक्षितांनी 4 आश्रमापैकी पहिले 3 म्हणजे ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम हे अनुभवले होते. शेवटी त्यांनी संन्यासाश्रम स्वीकारून प्रणवाभ्यास करून ते परमहंस पदाला पोहोचले. शेवटचे 3 दिवस ते संन्यासाश्रम स्वीकारून ब्रह्मीभूत झाले. तपोबळामुळं त्यांची कांती सोन्यासारखी पिवळी होती. शेवटी ते व्याघ्रासनावर बसले, भगवं वस्त्र धारण केलं, शेजारी दंडकमंडलू ठेवलेला आणि अशा अवस्थेत कार्तिक शुद्ध सप्तमी शके 1828 म्हणजेच इसवी सन 1906 या दिवशी श्री लक्ष्मण दीक्षितांनी समाधी घेतली. यानंतर आमच्या श्री नानांनी त्यांची सांगली इथल्या विष्णू घाटावर समाधी बांधली आणि तिथं त्यांच्या संगमरवरी पादुका स्थापन केल्या. त्यांची पुण्यतिथी तीर्थरूप नाना साजरी करीत असत. श्री दासराम महाराज कृत श्री लक्ष्मण शास्त्री दीक्षित यांची आरती. आरती दीक्षित स्वामी सर्वश्रेष्ठ झाला तुम्ही, तुमच्यामुळे ज्ञान मज झाले अंतर्यामी. आरती दीक्षित स्वामी. पुण्यतिथी आज तुमची विष्णूची या घाटावरी, नाना करीती म्हणोनी शरणराम अंतरी. आरती दीक्षित स्वामी सर्वश्रेष्ठ झाला तुम्ही, तुमच्यामुळे ज्ञान मज झाले अंतर्यामी. आरती दीक्षित स्वामी. हे होतं वेदशास्त्र संपन्न श्री लक्ष्मण शास्त्री दीक्षित यांचं चरित्र. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.